इटलीतला डीजे, मुंबईत कॉन्सर्ट, हजारो तरुण, ड्रगची नशा, दोघांचा मृत्यू आणि कल्याण कनेक्शन. नशा चढवणारं पार्टी ड्रग कोणतं, वेगळंच नाव असलेला डीजे कोण, एका रात्रीत मुंबईत काय घडलं, सगळं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शनिवारी रात्री इटलीच्या 9x9 या टेक्नो डीजेच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मुंबईसह राज्यभरातून तरुणाईनं हजेरी लावलेली. याच म्युझिक कॉन्सर्टमध्ये 2 तरुणांचा ड्रगच्या अतिसेवनानं मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली, तर एका तरुणीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबई, महाराष्ट्र, वेगवेगळ्या राज्यातून महाविद्यालयातले तब्बल 3 ते 4 हजार विद्यार्थी आलेले. काही खाजगी नोकरी करणारेही होते. बहुतांश विद्यार्थी मुंबईच्या काही नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणारे असून कॉलेजच्या तसंच खाजगी हॉस्टेलमध्ये राहायचे. याच कॉन्सर्टमध्ये डीजेच्या तालावर पार्टी ड्रग म्हणून ओळखलं जाणारा एक्सटेन्सी म्हणजेच MDMA घेऊन तरुणाई बेधुंद झाली. अटक केलेल्या आरोपींनी ऑनलाईन कुरिअर ॲपद्वारे ड्रग्जची दक्षिण मुंबईत डिलिव्हरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. या पार्टीत बिनदिक्कतपणे ड्रग्जची विक्री केली जात होती, ज्यात अनेक तरुणांनी ड्रग्ज घेतल्याचं समोर येतंय. जवळपास 80% तरुणाई नशेत असल्याचा संशय आहे. मृत्यू झालेल्या दोनही विद्यार्थ्यांनी नशेच्या 2 गोळ्या घेतल्यानं ड्रग्जचा ओव्हरडोस होऊन मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात आता समोर येतंय. अजूनही शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येणं बाकी आहे. दरम्यान कॉन्सर्टमधल्या विद्यार्थ्यांना ड्रग पुरवणाऱ्याला कल्याणमधून मंगळवारी अटक करण्यात आली आहे. आनंद पटेल असं त्याचं नाव आहे आणि त्याच्या साथीदारांचा शोध हा युद्ध पातळीवर सुरू आहे. आनंदनं आशिष नावाच्या व्यक्तीकडून एक्सटेन्सी म्हणजेच MDMA या ड्रगच्या गोळ्या पुरवल्याचं आता समोर येतंय आणि त्यानुसार पोलीस यामागच्या म्होरक्यासह अन्य साथीदारांचा शोध घेत आहे. या पटेलची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येते आणि तसंच त्याने एकूण किती आणि कुणाला पुरवठा केला याचा तपासही सुरू आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी नेस्को सेंटरच्या इव्हेंट आणि एक्झिबिशनचे उपाध्यक्ष सनी जैन, मुख्य सुरक्षा व्यवस्थापक बाळकृष्ण कुरूप, आयोजक कंपनीचे विहान उर्फ आकाश सामल यांच्यासह विद्यार्थी रौनक खंडेलवाल, प्रतीक पांडे यांना अटक केली आहे. खंडेलवाल आणि पांडे या विद्यार्थ्यांच्या चौकशीतून आनंद पटेलचं नाव समोर आलं आणि त्यानुसार कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या मदतीनं वनराई पोलिसांनी त्याला अटक केली. तो कल्याणच्या वायले नगर परिसरातल्या मोहन हाईट्स इमारतीच्या B विंग मधल्या 901 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहायचा. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याच्यासह सगळ्या आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीत सगळ्यांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्या जबाबातून अनेक मोठ्या लोकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे. या आनंदच्या वडिलांविरोधात सुद्धा गुन्ह्यांची नोंद आहे. ते रेशन माफिया म्हणून ओळखले जातात. तर आता याच आनंद पटेलच्या विरोधात नेमके किती आणि कुठे कुठे गुन्हे नोंद आहेत याबाबत तपास सुरू आहे. आता खरं तर 9x9 टेक्नो डीजे नेमका प्रकार काय आहे? ते इलेक्ट्रॉनिक म्युझिकच्या दुनियेतील इटलीतील 9x9 या टेक्नो डीजे जोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. 9x9 या नावानं ओळखली जाणारी ही जोडी हार्ड टेक्नो आणि ॲसिड टेक्नो प्रकारातील म्युझिकसाठी प्रसिद्ध आहे. 2016 मध्ये सुरू झालेल्या या प्रोजेक्टनं अल्पावधीतच जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पारंपरिक गाण्यांच्या ऐवजी ही जोडी डीजे मशीन, सिंथेसायझर आणि ड्रम मशीनच्या सहाय्यानं लाईव्ह परफॉर्मन्समध्येच म्युझिक तयार करते. ते आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांमध्ये परफॉर्म करत असून त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टला मोठी गर्दी होते. टेक्नो म्युझिक सोबत वाढत चाललेल्या रेव्ह आणि क्लब कल्चरमुळे तरुणांमध्ये याची लोकप्रियता वाढत गेली. नशेखोर अशा कार्यक्रमांमध्ये ड्रग्जचं सेवन करून गेल्यानंतर झिंग अधिक वाढत असल्याच्या समजुतीनं नशेचा आधार घेतात. मात्र हीच त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत असल्याचं पुन्हा स्पष्ट होतंय. कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचा जबाब आता नोंदवण्यात येणार आहे. पोलीस माहिती घेऊन एकेकाला चौकशीसाठीही बोलवत आहेत. आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली एक अजूनही गंभीर आहे. हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. कॉन्सर्टमधील तरुणाईला या गोळ्यांची 1600 ते 2000 मध्ये विक्री करण्यात आली होती. अनेकदा ग्राहक बघून भाव वाढवला जायचा. त्यामुळे आता एकूण किती पुरवठा झालाय, किती जणांनी याचं सेवन केलं याबाबतही तपास सुरू आहे. या नेस्को प्रकरणानं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की महाराष्ट्रात अंमली पदार्थांची तस्करी किती गंभीर रूप धारण करते. त्यामुळं पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणं, ते कुठे जात आहेत, काय करतायत, कुठल्या मित्रांसोबत आहेत त्याकडे गांभीर्यानं पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. समाजातील प्रत्येक घटकानं या ड्रगच्या विळख्यातून आपल्या युवा पिढीला वाचवण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.